होता तुम्ही? आत यायचं नाही वय? देव होते म्हणून नाही आलो. बरं भानू, एक बरं झालं का तुझी आणि देवांची भेट झाली. वय मला तर लई भ्या वाटत होत. ब्या? तुला आणि कशाच ब्या? वाड्यापतूर देवी येऊ देतात का नाही म्हणून. ह्या लगीन करून हाता आले होते तेव्हा बी असंच घडलं होतं. बरं भानू, मी म्हणलं होतं का नाही देवी रागावले असतील म्हणून. वय र, पर माझंच चुकलं. मी त्यासनी असं सांगायच नग होतं का मी येत नाही म्हणून. बरं झालं ते झालं. आता आलो आहे ना हात. आता तुम्ही दोघं बी हातच राहा. काय न ग, त्यासनी गावातच राहायची जागा बघायला सांगते. हात राहिले ना तर काय काम नाही करायचे ते. हे, माझं म्या बघीन जागा. आणि मी देवासनी सांगणार आहे माझ्यासाठी काहीतरी काम द्या म्हणून. वय रंग्या, आता चांगलं काम कर आणि सुखाचा संसार कर. करीन तर. कधी? माझ्या माग किरकिर लावू नको, तुला सांगून ठेवते गंगे. बरं जाऊ दे, उद्याचं उद्या बघूया. आधी जेवायचं बघायला हवं. वय वय, मला बी लय भुका लागल्या. म्या बघते आत काय काय आहे ते. वय चल, मी अभि येत. वय चल. बघा बघा, मी हातच बसतो. जेवणाचं बघा तेवढं. बानू जेजुरीत आली आहे. तिला गडावर प्रवेश नाही, पण तुम्हा सगळ्यांच्या आग्रहाखातर मी तिला इथे स्थान दिले आहे. तिला जर या जेजुरीत राहायचे असेल तर माझ्या आज्ञेचे पालन करावे लागेल. हे तिला मान्य आहे ना? तुम्ही असे का पाहता आहात? मी विचारले की बानूला माझ्या आज्ञेत राहावं लागेल, हे तिला मान्य आहे ना? आधी जे नियम होते त्याचे तिला पालन करावे लागेल, हे तिला ठाऊक आहे ना? म्हाळसा, ह्या आधी जसे नियम होते तसेच नियम राहणार आहेत. बानू देखील या नियमांचे पालन करेल. मी देखील पंधरवड्यातून केवळ 2च वेळा बानूला भेटायला जाईन. हे सारं काही आधी सारखंच असणार आहे. आशा करते की सारं कधीतरी आधी सारखंच व्हावं. म्हाळसा, तू अशी का वागत आहेस? बानू बद्दल तुझ्या मनात असलेल्या क्रोधामुळे प्रत्येक वेळी तुला जसं दिसतं ते तसंच असतं असं नाही. एका क्षणी सारं काही विसरून मी स्वतः तिला येण्याचे आमंत्रण दिले होते. हे विसरलात तुम्ही? नाही म्हाळसा, ते न मी विसरलो आहे ना बानू. आणि ह्यावेळी देखील ह्याच साठी ती गडावर आली आहे. होय म्हाळसा, बानूला तुला भेटायचं होतं. जे काही घडलं त्याबद्दल तुझी क्षमा मागायची होती आणि म्हणूनच ती गडावर आली आहे. माझी क्षमा सगळ्यांसमोर दाखवण्यासाठी नव्हतं ना ते? नाही म्हाळसा, बानूला खरोखरीच तुझी क्षमा मागायची होती. त्यासाठीच तिला तुला भेटायचं होतं. तिच्या वागण्यात कोणताही दिखावा नव्हता, पण तुला ते कळलं नाही. क्रोधाच्या भरात तू तिला प्रवेश नाकारलास. हो, माझ्या जागी दुसरं कोणीही असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. होय, इतर कोणीही असतं तरी त्याने तसंच केलं असतं. पण तू इतरांपेक्षा वेगळी आहेस. तुम्हाला काय म्हणायचंय मला समजलं नाही. म्हाळसा, आता मी तुला कसं सांगू की तू पार्वती आहेस, बानू जयाद्री आहे आणि हे सारं तूच दिलेल्या वचनासाठी झालेलं आहे. तुम्ही असे शांत का? म्हाळसा, मी तुला इतकंच सांगेन की हे जे काही झालं ते तू समजून घ्यावं. तू बानूला समजून घ्यावंस. येतो मी. मी वेगळी आहे असं म्हणण्यामागे यांचं काय प्रयोजन असेल?
नारायण नारायण. महाराज तुम्ही? शुभम भवतु. या वाड्यात मी पुन्हा केव्हा येईन हा विचार माझ्या मनात सतत असायचा. श्री म्हाळसादेवींनी तुला निमंत्रण पाठवले इथे येण्यासाठी. तेव्हाही मला आशा वाटत होती की तू येशील, परंतु तू ते निमंत्रण नाकारले. वय महाराज, चुकलंच जरा माझ. होय बान, परंतु क्षणभर मला असं वाटलं की मी अपयशी ठरलो. माझ्या शिष्याला मी काहीच सहाय्य करू शकलो नाही याची जाणीव मला झाली. आणि ही अपयशाची जाणीव मला सतत अस्वस्थ करत राहील. नाही महाराज, अहो तुमची खरंच ह्याच्यात काय बी चूक नाही. चूक माझी आहे. म्या महासाताईंनी दिलेल्या अवतानाला वय म्हणाया हवं होतं. असो, जे झाले ते उत्तमच. श्री खंडेरायांना प्राप्त करण्यासाठी तुझे कठोर तप केले, त्यामुळेच तुला श्री खंडेरायांशी विवाह करता. आणि असं असताना ते तुला कधीही अंतर देणार नाही. वय महाराज, आणि आता म्या बी जेजुरी सोडून कधी बी जाणार नाही बघा. अर्थात बानू, आता तुला जेजुरी सोडून कुठेही जाता येणार नाही. तसा विचारही मनात आणू नकोस. पण आता याच ठिकाणी, या जेजुरीत तुझा उद्धार होणार. कितीही संकट आली तरी तुझा उद्धार होण्यापासून कुणीही रोखू शकणार नाही. याच ठिकाणी तुला सत्याचा अंतिम साक्षात्कार होईल. हेच तुझे ध्येय आणि ध्याता. तिम्माशेठ, देवा, अहो काय हे, आपण इथे येण्याचे कष्ट का घेतलेत? सेवकांकरवी निरोप पाठवला असता तर आम्हीच आलो असतो. नाही तिम्माशेठ, मी मुद्दामच तुम्हाला भेटायला आलो आहे. तिम्माशेठ, तुम्ही इथे आलात तेव्हा मी गडावर नव्हतो. तेव्हा आपली भेट होऊ शकली नाही. आल्यानंतर देखील गडावर जे काही घडलं त्यात मला तुमची भेट नाही घेता आली. तेव्हा तुम्हाला वाईट वाटू शकतं आणि म्हणूनच मी मुद्दाम तुम्हाला भेटायला आलो आहे. देवा, आपण असे म्हणू नका. खरं तर कोणतीही पूर्वकल्पना न देता आम्ही इथे आलो आहोत. मी इथे नव्हतो. केवळ जेजुरीतच नाही तर सर्वत्र माझे भक्त आहेत. माझ्यावर त्यांचे देखील दायित्व आहे आणि ते पार पाडण्यासाठी मला एकांतात जाणे आवश्यक असते. क्षमा असावी, पण एक बोलू का? मला मात्र एका गोष्टीचं वाईट वाटलं. माझ्या म्हाळसेच्या शब्दाला मान नाही हेच खरं, सदैव तिला माघार घ्यावी लागते. अहो, हे काय बोलताय आपण? तिम्माशेठ, बोलू देत त्यांना. कळू तरी दे त्यांच्या मनात काय आहे ते. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, आभारी आहे. आईची व्यथा आहे ही, दुसरं काही नाही. भावनेच्या भरात जर मी काही कमी जास्त बोलून गेले तर मला क्षमा असावी. म्हाळसेच्या शब्दाला मान नाही असं मी म्हणाले, कारण खरोखरच मला असं वाटतंय की बानूच्या बाबतीत म्हाळसेला सदैव माघार घ्यावी लागली आहे. कारण या साऱ्यात
केवळ आई म्हणून मला एकच काळजी वाटत राहते की तिचा अधिकार हा अबाधित राहावा. तिच्यापासून तिचा अधिकार कोणीही हिरावून घेऊ नये. एक आई म्हणून तुमची म्हाळसेविषयी वाटणारी चिंता मी समजू शकतो. तिचा अधिकार हा तिचाच आहे. म्हाळसा आणि बानू या दोघींनाही त्यांच्याच कक्षेत राहावं लागणार आहे. त्यात कोणीही हस्तक्षेप करणार नाही. ज्याचा जो अधिकार आहे तो त्याला मिळणारच. माझ्या लेखीचा संसार सुखाचा व्हावा, अजून मला काही नकोय. तसंच होईल. ह्यावेळी मला तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की भविष्यात एक दिवस असा येईल की त्या दिवशी म्हाळसा बानूला स्वतःहून आपलंसं करेल. कोण आहे बरं? ओळख? नाही, मला नाही ओळखता येत. मी तुझा गणेश माते. तू आहेस तर थांब, मी तुला आता बघते. मला पकड गणेश, मला थांब. पकड, मला पकड, मला पकड माते. मला पकड पकड, मला पकड पकड पकड. मी तुझ्यावर रागवले आहे. असं का बोलतेस माते? मी आलो ते तुला आवडलं नाही का? आत्ता आलास मातेला भेटायला? तुला इतक्या दिवसात मातेला भेटावंसं नाही वाटलं? मातेची आठवण देखील नाही आली तुला? काहीच नाही वाटलं ना तुला? नाही माते, मी तुझ्यापासून लांब असलो की मला आठवण येते, पण मला भेटायला काही येत नाहीस तू, हो ना? मला ठाऊक आहे तू बाणाईवर रागवली आहेस. तिच्यामुळे तुझा रागराग झाला आहे. मला असं वाटलं की तू एकांतात असेल तर तुला बरं वाटेल. अगदी मोठ्यांसारखं बोलतोस. पण एक सांगू, तू माझ्या जवळ असलास की साऱ्या दुःखातून मी सहज बाहेर येते. आपोआप सगळी दुःख विसरायला होतात मला. माते, जेव्हा जेव्हा तुला एकटं वाटेल तेव्हा तेव्हा तू मला हाक मार. मी तुला भेटायला येईन. ठाऊक आहे मला. पुन्हा सगळं आधीसारखं शुभ होईल. येतो माते. कोण हवा आहे? जी मी राघोबा गडावर होतो जी चाकरीला. आता मला हात पाठवला आहे. तुम्हाला काय हवं नग ते बघायला सांगितलंय. पर हात तर ती पंडोबा कामाला असतात. जी पर आता त्यासनी दुसरीकडे पाठवलंय. आता मला सांगायची तुम्हाला काय हवं नग ते. होय. काय नाव म्हणलं तुम्ही तुमचं? जी राघोबा. हा, राघोबा. कसं आहे, मला काय बी लागत नाही आणि हात मी माझी कामं स्वतःच करते. आणि तसं काय लागलं तर गंगी असते, रंगा असते. जी तुम्हाला पाणी हवं का? बसा वाईस, मी आणते. नग नग नाही जी नाही. अहो आम्ही चाकर माणसं, काय लागलं तर मी घेईन ना. असं वागणं बरं दिसत नाही. तुमची सेवा करायला मिळावी. आम्हासनी अजून काय बी नग बघा. अहो राघोबा,
या वाड्यावर येणाऱ्या समध्या पाहुण्यासनी काय हवं काय नग हे म्या बघतीया. हाता आलेलं कुणी बी न जेवता जात नाही बर का. वयजी तसं ऐकलंय म्या. बा नाही एक सांगू का जी जी म्या तुमच्याबद्दल लय ऐकलं आहे. तुम्ही कुणाला काय हवं नको सगळं बघत असता. समध्यांची काळजी घेतायसा, कुणाचं बी मन दुखवत नाही. आज मला तुमची सेवा करायला मिळाली हे माझं भाग्य आहे बघा. काय लागलं तर हाक मारा जी. येतो म्या. जी कोण म्हणायचंय? अरे ते हात चाकरी करतात तेच सांगाय आले होते. त्यांचं नाव राघोबा आहे. अरे पण हत ती बंडोबा होत ना. चालायचं आता एवढी मोठी जेजुरी म्हणल्यावर हकडची माणसं तकड तकडची हकड कामाच्या यानं होत असतील नाही का. ती असू दे, पण तुम्ही कुठे गेला होता असा? गावात गेलो होतो आईस. होय ग बानू, मला ऐकाय मिळालं का आहात न गेल्या धरणं म्हणजे मागल्या येळाला नाही का आपण आता होतो तवा धरणं आता आख्यानच झालं नाही म्हण. तुला कोणी सांगितलं र? ते गावात गेले होते का नाही माणसं म्हणत होती. वय का असल, पर महाराज तरी काही म्हणलं नाही तसं. महाराज आलं होतं वय. चला हे एक बरं झालं म्हणजे आख्यान झालेलं नाही. अरे असं कशा पायी म्हणतोयस? अगं असं काय करते आज म्हणजे आता तो हात आहे म्हणल्यावर आख्याना जी जी काय होईल ती समज तुला कळेल. म्हणजे देवांसंग कैलासात कोण जाणार, माळसा देवी जाणार का तो जाणार. अरे आता काय बी नाही बघ मला त्याच. आणि देवांच्या पायाशी येऊन त्यांची सेवा करायला मिळते हेच माफ आहे माझ्यासाठी. आता त्यांच्या संग कोण जाणार ह्याचा विचार बी करत नाही मी. तू ढीक करत नसेल ग विचार, पण समद्यांच्या मनात तोच विचार आहे ना, आहे का नाही, म्हणून तर आख्यान आहे. म्हाळसा, आज तुमची पुन्हा भेट झाली. होय, पण तू काहीतरी विसरली आहेस. मी काय विसरले? मागच्या वेळी आपण भेटलो होतो तेव्हा मी तुला सांगितले होते की तुझ्या या म्हाळसेच्या रूपाबद्दल एक सत्य आहे. हो, आठवलं मला. आणि त्याबद्दल तू श्री खंडेरायांशी बोलणार होतीस, मात्र तुझं बोलणं झालेलं दिसत नाही. खरं तर तुम्ही योग्यच बोलता आहात. मी यांच्याशी बोलणार होते, पण आजकाल मला देखील विस्मरण व्हायला लागले आहे असे दिसते आहे. जेजुरीत जे घडते आहे त्यामुळे कदाचित तुझ्या मनातून हा विचार निघून गेला असावा. मात्र ह्यामुळे सत्य काय आहे ह्यापासून तू अजूनही दूरच राहशील. आणि असं होऊ नये म्हणूनच मी तुला तुझ्या रूपाबद्दल जी गोष्ट आहे त्याची कल्पना दिली. मग तुम्हीच का नाही सांगत मला याबद्दल काही? कारण मला असे वाटते की ती गोष्ट तुला श्री खंडेरायांकडूनच समजावी. हो, मी आता हे विसरणार नाही. मी उद्याच यांना याबद्दल विचारते.